शहरामध्ये खरं पाहिलं तर अलीकडे जो अलिबागचा प्रभाव आहे त्यामुळे यावर्षी पाऊस कमी येईल असा एकूणच हवामान खात्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे निश्चितपणे पुढील काळामध्ये पाण्याची कुठेतरी कमतरता भासू शकते असाही अंदाज आहे. पण हे असेल नसेल तरी सुद्धा भूजल पातळी मात्र निश्चितच कमी झालेली आहे. अत्यंत बरंच खोल जाऊन पाणी काढावं लागतं आपल्याला. निसर्गाचं जे घेतलं ते परत केलं पाहिजे ही युक्ती आहे आणि त्यामुळे सर्वच्या सर्व म्हणजे नागपूर महानगरपालिकेने हा निर्णय घेतलाय की रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खरं म्हणजे जुन्या नियमातच आहे पण ते अतिशय ताकदीने त्याची अंमलबजावणी करायची अशा अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात होते आहे. आज लकडगंज झोनमध्ये सर्वात पहिल्यांदा वॉटर हार्वेस्टिंगचे युनिट टाकून या ठिकाणी हे काम पूर्ण करण्यात आलं आहे. इतरही सर्व झोनमध्ये शासकीय ज्या काही इमारती आहे महानगरपालिकेच्या इमारती आहे या सर्व ठिकाणी देखील ते करावं कंपल्सरी. हे एक म्हणजे हा आदेश नागपूर महानगरपालिकेच्या तर्फे सर्व ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिकरित्या ज्यांच्या मोठ्या स्कीम्स असतील किंबहुना घरं सुद्धा जे असतील या सर्व ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेच्या नियमाच्या अनुषंगाने वॉटर हार्वेस्टिंगचे युनिट लावावे आणि हे काम पूर्ण करावं असं आव्हान करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी आलो.